खूप दिवसांनी एखादा माझा सिनेमा रिलीज होतो आहे ह्या फिलिंगने, ह्या उत्साहाने आज मी ह्या वर्षी पुन्हा तुमच्या सगळ्यांसमोर आले आहे. तू विचारलास प्रश्न की त्याची डेप्थ काय आहे, तर मला असं वाटतं की डॉक्टरांची जी कारकीर्द आहे आणि त्याच्यात जितके काही चढउतार आले असतील, एक कुटुंबच असतं ज्याला तुम्ही कमी अधिक प्रमाणात ते सांगू शकता, शेअर करू शकता. बरं, त्यांचं काम इतकं वेगळं, इतकं अनोखं होतं की त्यांची पत्नी म्हणून त्यांना खंबीरपणे खरा अर्थ ताठकणेचा काय असू शकतो, तर ती एक मोठी डेप्थ देण्याचं काम श्रीमतींचं नेहमीच होतं आणि त्यांचं आहे. मला जितका त्यांचा अनुभव किंवा जितका त्यांच्याबद्दल माहिती मिळाली त्याच्यातून हेच सांगू शकते की यांचं यश अर्थात खूप खडतर प्रवासानंतर मिळालं आहे किंवा आपल्याला प्लीज थेरपी मिळते आहे, थिअरी मिळते आहे, पण कुटुंब सांभाळणं, कौटुंबिक सगळी आव्हानं स्वीकारणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही काळजी करू नका, तुमचं जे ध्येय आहे ते तुमचं पूर्ण होऊ दे, हे एक संयमी समर्पण केलेलं, तसं जिद्द ठेवलेलं, त्यांची जिद्द माझी जिद्द हे सांगणारं, पण कुठल्याही पद्धतीचा ग्लॅमर किंवा कुठल्याही पद्धतीचं महत्त्व नको आहे अशाही पद्धतीचा एक काय म्हणतो स्टान्स ठेवण्याचं हे कॅरेक्टर किंवा हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि मी खूप खूप भाग्यशाली मानते सर मॅम की मला अशा कौटुंबाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या कामाचा एक छोटासा भाग होता आलं. गिरीश सरांनी माझ्या असंख्य प्रश्नांना त्यावेळेला खूप संयमाने उत्तरं दिली आणि जे काही सीन माझ्या पदरी पडले त्यात मी त्यांचं काम त्यांना आवडेल तसं आणि होतं तसं करायचा प्रयत्न केला आहे. आणि आय थिंक शब्दात सांगण्यापेक्षा पडद्यावर जेव्हा तुम्ही तेव्हा पाहता तेव्हा त्यांची खोली जास्त लक्षात राहील. नक्कीच, म्हणजे हजारोंना ताठकणा देणाऱ्या व्यक्तीच्या घराचा ताठकणा अशी तुझी व्यक्तिरेखा. खरंच. आणि सायलेंट आपण म्हणतो की तुम्ही किती जास्त त्यांना कणा देता आहात की तुम्ही पुढे व्हा, मी सगळं सांभाळते माझे, हे खूप मोठी गोष्ट आहे. खरं प्रेम आवाज करतच. ॲब्सोल्युटली. तर निश्चितपणे हा जो एक ही प्रेम कहाणी आहे, हा एकमेकांच्या सहजीवनाचा एक आदर्श या चित्रपटाच्या निमित्ताने. आणि मगाशी उल्लेख झाला तसा आणखी एक जोडपं याच्यामध्ये आहे जे आता आपल्या बरोबर नाहीये. सुयोग आणि सायली संजीव यांनी त्या भूमिका साकारल्या आहेत. शैलेशला तुझ्या भूमिकेविषयी प्रामाणिकपणे मला कल्पना नाहीये, तर आम्हाला तूच थोडी कल्पना दे. जसं मगाशी